चला सर्व संघांना विनंती आहे आपल्याकडे सँडी सर तुमचं स्वागत आहे मैदानामध्ये आपण उपस्थित झालात आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत तालुक्यातील कॉमेंट्रीचा मधील एक दमदार आवाज खऱ्या अर्थानं आमच्या बालपणामध्ये ज्यांना आपण कॉमेंट्री करताना पाहिलं आयडॉल आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. चला लोहगड रायडर्स प्लीज लगेच फील्ड प्लेस करून घ्या. बघा टायमिंग जो आहे त्या प्रत्येक वेळेवरती आता आपण प्रत्येक मॅच खेळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समधून देखील तुम्हाला तंबी दिली जाईल आणि त्याच्यासाठी मैदानावरती एक्स्ट्रा वेळ खर्च होणार नाही याची प्लीज सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्रतिनिधी चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्रतिनिधी जर कॉम्बॉक्स मध्ये पहिला बॉल पडण्या अगोदर नसेल तर मित्रांनो तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. यश खेडेकर आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. यश खेडेकर तुम्हाला विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी या. आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराला पुन्हा एकदा मी शेवटचा कॉल देतोय. तुमचा 12th मॅन पहिला बॉल पडण्या अगोदर जर कॉम्बॉक्स मध्ये नसेल तर न विचारता तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. प्लीज छोटे छोटे अनाउन्समेंट करायला लावू नका. दर्जाची उत्तम दर्जाची स्पर्धा आपण पाहत आहे. मसा सिवर्धन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट गवी प्रीमियर लीग. राजेंद्रजी काते साहेब तुम्हाला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक या ठिकाणी यश खेडेकरला आपण देणार आहोत. मागच्या मॅच मध्ये यश वेल प्लेड. तुम्हाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. राजेंद्र दिवेकर साहेब तुम्हाला विनंती आपण या समाजसेवक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा जो सन्मान आहे तो या ठिकाणी देत आहोत. दोन्ही संघांना अगदी शेवटचा कॉल आहे. यस चला तुमच्याकडे 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ म्हणजे आपले बरोबर पर मॅच 40 मिनिटाचा आपण वेळ ठेवलेला आहे. तुम्हाला पहिली इनिंग 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आणि पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतोय तुमचा 12वा खेळाडू हा कॉम्बॉक्स मध्ये असायला हवा. नसेल तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल आणि स्कोर कार्ड वरती जर तुम्ही आक्षेप नोंदवलात तर तो मात्र ग्राह्य धरला जाणार नाही. कोणत्याही प्रकारचं ऐकून घेतलं जाणार नाही. यासाठी प्लीज सहकार्य करा. चला मॅच कडे जाऊयात. आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस. कालच्या दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चर्चा बऱ्याच नावांची राहिली. कालचा दिवस गाजवला होता. रोहन वाजे असतील त्याच्या बरोबरीने रोशन वाजे असतील याने अक्षी कालच्या दिवसामध्ये या क्रीडा नगरीमध्ये धुमाकूळ घातला आणि त्यांचा संघ आहे तो फिनालेसाठी क्वालिफाय झालाय. चला दुसऱ्या मॅचला सुरुवात. या स्पर्धेमधील सर्वाधिक एक्सपेन्सिव्ह प्लेअर बॉल हातामध्ये घेऊन ऑन साइडला या बॉलला खेळून काढले. पहा एक सिंगल धाव आली आहे आणि ऑक्शन मध्ये तब्बल 66,000 या पॉइंट मध्ये ज्या खेळाडूला आपल्या संघामध्ये आपल्या ताफ्यामध्ये दाखल केलं तो सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. नाव आहे गोलंदाजाचं रोहन महाडिक. सायगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. विश्वास दाखवला आणि या बरोबर पहिल्या षटकामध्ये रोहनच्या हातामध्ये बॉल. पहिला चेंडू व्हेरी वेल. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा निघाला राऊंड द विकेटने. सेकंड बॉल हलक्या हाताने शेअर केला. भन्नाट सन्मान दिला. क्रिकेटचं हे समीकरण आहे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि या खराब चेंडूचा समाचार. मिलिंद रायगवी यांच्यासाठी पारितोषिक आहे मिलिंदजी धुमाल. पियुष रिकामे तुम्हाला विनंती आहे. पियुष रिकामे आपण मंचावरती या. दरम्यान पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अगदी पाहिलं तर उत्साह आहे आत्मविश्वास नाही आहे. अपील या ठिकाणी फेटाळून लावली जाते आणि पंचांचा इशारा पंचांचा निर्णय
हा शेवटचा आणि अंतिम मानला जाईल. पहा, मैदानावरती खेळाडू काय पाहतात त्यापेक्षा तटस्थ पंच काय पाहतात ते अधिक महत्वाचं आहे. त्यांच्या नजरेतून कोणत्या प्रकारचा धोका या बॉलवरती नाहीये. म्हणजे इथे पाहिलं तर डॉट बॉल आलाय आणि मिलिंद रायगवळी याच्यासाठी लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकारासाठी विनयजी धुमाळ यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं नगद इनाम आहे. आजच्या दिवसामध्ये हे जे कॅश प्राइजेस आहेत तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतील. आजचा सुपर संडेचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. उडवले बॉलला, उंची जास्त लांबी नाहीये, अगदी लॉंगॉनचा खेळाडू बॉलवरती आला आणि यस, इथे पहिला विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद. वारंवार तुम्हाला इथून सूचना दिल्या जातील. प्रत्येक गोष्टीला वेळेवरती पूर्णत्व नेण्यासाठी आपण प्लीज प्रयत्न करूयात. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू आहे आणि आता जर आपण पाहिलं तर आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई. एका बाजूला पाहिलं तर रोहन महाडिक विपक्ष सूरज वरणकर, सूरज पवार आहे, माफ करा. आयकॉन वर्सेस आयकॉन. राऊंड द विकेट ना सूरजसाठी पुढचा बॉल. सन्मान दिला हलका त्याने फक्त स्टिअर केलं, एक सिंगल धाव. आणि इथे आपण रोहनचा विचार केला तर वेगावरती स्वार होऊन आतापर्यंत प्रत्येक बॉल हाताळलाय. फुलर लेनचे बॉल, त्याच्याबरोबर थोडेसे मी म्हणेल की गुडले स्पॉटवरती काही बॉल हाताळले. भन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी, बॅटरकडे प्रत्युत्तर नाहीये, डिफेन्सिव्ह मोड. आणि इथे मी म्हणले की लवकर विकेट गेल्यानंतर सूरजने बरोबर पहिल्या बॉलचा अंदाज घेतला आणि त्याच्यानंतर केवळ स्ट्राईक रोटेट केली. चांगलं चित्र आहे. तुम्हाला थांबणंही तेवढंच गरजेचं आहे. बिगेट काढण्याचा प्रयत्न, यावेळी स्ट्रॉंग अपील आणि यस, दॅट्स गॉन. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. गोलंदाजी ट्रॅकवरती होता, या सीझनचा सर्वात एक्सपेन्सिव्ह प्लेअर. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एकंदरीत आपण गोलंदाजीचा विचार केला तर षटक क्रमांक 1 हाताळला, 2 महत्वाच्या विकेट आल्या आणि बरोबर फक्त आणि फक्त पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च केल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती बदलाव, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन मुकेश बिरवाडकर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. नवीन बॅटर भूषण दिवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे पार्टनरशिप फार महत्वाची. आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर संघाचा आयकॉन खेळाडू अर्थात सूरज पवार याला पण स्ट्राईक एंडला पाहत आहे. दोघांच्या खांद्यावरती दारुमदार पार्टनरशिप बिल्ड करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. मुकेश जर पाहिलं तर या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. लोहगड रायडर्स या संघाचा आयकॉन खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती. समोरच्या दिशेला पाहिलं तर सूरज पवार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. यावेळी जर पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा वर होता आणि त्याला बरोबर फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आणि पहा, जसा प्रयत्न झाला लगेचच क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. अगदी स्वीपर कव्हरचा खेळाडूला आतमध्ये आणलं आणि त्याच्याबरोबर पॉइंटला डीपमध्ये पाठवलं. अगदी आता इथून पुढचा चेंडू कशा पद्धतीचा असेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती मुकेशचा बोलबाला शांत ठेवलं. यावेळी पहा, बॉल हवेमध्ये आहे, थोडासा पुढे राहील जोपर्यंत वन बाउन्स कॅरी केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. तुम्हाला हे करावं लागेल. ज्यावेळी मोठे फटके येत नाहीत त्यावेळी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना स्कोर कार्डला पुढे घेऊन जावं लागेल. आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहिलं तर वेल रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही बॅटरमधला तालमेल खूप चांगला होता. आणि या 2 धावेनं रणसंख्या आहे ती जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकासाठी प्रगतीपथावर गवी प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष. टॅप केलं, कवचला खेळाडू आहे सर्कलच्या आतमध्ये. थोडीशी चुकी झाली. क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो चुकीला माफी नाही. चुकी झाली तर तुम्हाला त्याचं भुगतान ही मैदानावरतीच करावं लागेल. एका धावेला पुन्हा एकदा
2 धावेमध्ये एक्झिक्यूट केला आणि रणसंख्या जाऊन ठेवली आहे 7च्या घरामध्ये. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 डिलिव्हरीज आर लेफ्ट. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव नाहीये. पुन्हा एकदा त्याच फील्डनं गोलंदाज मुकेश यांना आपण पाहताय थोडासा स्लो ठेवला बॉलला. खेळाडू बॉलच्या खाली चालला आणि यस एक महत्वाची विकेट. सुरतचा खेळ संपलाय. आणखी एक हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या राजगड फायटर्स या संघाला. लढत आहे 40 मिनिटाचा वेळ पूर्ण मॅच साठी आहे. सनी मिर्गा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सातत्यानं थोडंसं मी म्हणेल की डाऊनफॉल सुरू झाला की काय, कारण विकेट्स अगदी वेगाने येतात. खेळाडूंना मैदानावरती थांबणं गरजेचं आहे, धावा करणं गरजेचं आहे, कारण एक महत्वाची स्पर्धा. यावेळी पाहिलं तर स्टेप आउट झाले आणि बरोबर स्वीपर कव्हर झोन मध्ये यावेळी आलाय चौकार. वेलकम फॉर बॅटर सनीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती बिग हिट 4 रन्स. रायगड रॉयल्स आणि पन्नाला स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लीज रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा बिग हिट. खेळाडू आहे जजमेंट चुकलंय. हाई बॉल सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. रायगड रॉयल्स आणि पन्नाला स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं या संपूर्ण स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे, अनिवार्य. याची प्लीज आपण नोंद घ्या. रोहन माडिक गोलंदाजी टाकवरती. सचिन जे गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्यांचा आज मला वाटतं अॅनिव्हर्सरी आहे, त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या इथे उपस्थित झालात. तुमचं देखील भावी वैवाहिक आयुष्यासाठी आमच्या या संपूर्ण आयोजन कमिटीतर्फे खूप खूप सारे शुभेच्छा. राऊंड द विकेटने बॅकफुटला गेले, पंच केले. खेळाडू आहे जज करतोय, त्याच्या डोक्यावरून बॉल निघालाय. बॅकअप जोपर्यंत येईल विवेक बॉलवरती आले तिथे 2 धावा कंप्लीट आणि या 2च्या मदतीनं रणसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 17 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडे आतापर्यंत बाद झालेत. रोहन माडिक या वर्षीच्या हंगामातील सर्वात एक्सपेन्सिव्ह प्लेअर आणि त्याच्या खांद्यावरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी. तेस्तरार बॉल कट केलं, गलीमध्ये बॉल निघून चाललाय. घोषांकित रिझन आहे, एकापेक्षा अधिक काही नाही मिळणार आणि फक्त एक धाव. धावांचा आकडा तो जाऊन पोहोचला 18च्या घरामध्ये. पहिला सामना पाहिला आपण जिथे 50+ धावा झाल्या होत्या. इथे थोडंसं मी म्हणेल की गोलंदाजी खूप सुरेख राहिली आहे. इथे रोहनचा एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत अप्रतिम बॉल त्याने हाताळलेत. 8 चेंडू फेकलेत आणि 2 विकेट घेत असताना तब्बल 6 धावा खर्च केलेत. अप्रतिम स्पेल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. ऑन साइडला तब्बल 3 खेळाडू उभे केले गेलेत या बॉलसाठी. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, तेच थरार बॉल मागे यष्टीरक्षक बीट झाले. बॉल घोषांकित झोन पर्यंत पोहोचेल का? नाही पोहोचला. सिंगल धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही 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 म्हटलं, थांबवलं. गरजेचं होतं थांबवणं पहा, कारण विकेट्स तुमच्या अगदी लवकर गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. धावफलकावरती धावा 19-19. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
19 धावा धावफलकावरती झालेल्या. त्या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये तेवढ्या धावा बनत नाहीत, हे आपण नेहमीच पाहिलेलं आहे. मात्र पहिल्या आपण एकंदरीत मॅचचा अंदाज घेता आजचा दिवस काही वेगळा आहे का याच्यावरती चर्चा. लोवर फुल टॉस अलॉंग द कार्पेट, जमिनीला अगदी गुदगुल्या करत बॉल निघून चालला लॉंगॉनच्या हातामध्ये. इथे फक्त एका सिंगलवरती रोखला गेलाय आणि रणसंख्या जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. 20 हा आकडा आहे स्कोर कार्डवरती. मॅच जिंकण्याचे प्रयत्न शर्तीचे होणार आहेत. कालचा दिवस पाहिला, अगदी बऱ्याच खेळाडूने या मैदानावरती आपलं नशीब आजमावलं. त्याच्याबरोबरीने गोलंदाजीमध्ये काल बऱ्याच खेळाडूंची आपण नावं पाहिली. कैवल्य असतील जे यंगस्टर होते, त्यांनी देखील काल इम्प्रेसिव्ह गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. आणखीन एक चेस्टरदार बॉल, रोहनची खासियत आहे आणि यासाठीच तब्बल 66,000 इतके पॉइंट या खेळाडूसाठी मोजले गेले आणि आतापर्यंत अगदी विश्वासावर तो सार्थ ठरलाय. धावा खूप कमी खर्च करतो, अगदी कंजूसी गोलंदाजी. बॅटरच्या रडारमध्ये बॉल देत नाहीये, थोडंसं बाहेर ठेवते बॉलला. तेज तर्रार वेग, प्रत्येक बॉलची लेंथ लाईन वेल, ॲक्युरसी खूप चांगली आहे रोहनची आणि आतापर्यंत यशस्वी झाला या संपूर्ण मॅचमध्ये. राऊंड द विकेटने गोलंदाजी सुरू आहे. आणखीन एक बॉल, या बॉलला लॉफ्ट केलंय, खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. येस डीजे. रणसंख्या 26च्या घरामध्ये आणि तिथून जर आपण पाहिलं तर 6 आल्यानंतर बॅटरची रिॲक्शन आपण पाहिली. कदाचित याचसाठी तो प्रयत्न करत होता, अखेर सफल झाला आणि त्याच्यानंतर त्याने दिलेली रिॲक्शन प्राइजलेस. चला 3 षटकाचा खेळ संपत असताना 4थं षटक घेऊन प्लीज लवकर या. आपल्याकडे वेळ नाहीये, पंच सुद्धा तेच सांगतायत. आपण काल सुद्धा उल्लेख केला होता की मित्रांनो, वेळेला खूप महत्व आहे. बघा, सकाळी 4 रुपयाला विकणारा पेपर संध्याकाळी 4 रुपये किलोच्या दरानं रद्दीमध्ये विकला जातो. त्यासाठी वेळेवरती प्रत्येक गोष्टीला अंजाम देणं, वेळेवरती पुढे जाणं महत्वाचं आहे. चला 4 षटकांची लढत आहे, 20 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. तुम्हाला वारंवार सूचित केलं जाईल. अभिषेक दर्गे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 26. आपण करंट रन रेटचा विचार केला तर 8.67च्या सरासरीने बॅटिंग सुरू आहे. याच धावगतीनं धावा होत राहिल्या तर 35 इज अ प्रोजेक्टेड स्कोर. येस, यावेळी पहा जागेवरून थोडेसे मागे गेले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे पाहिलं, सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडला, जो कदाचित बाउन्स बॅटर अपेक्षित करत होते तो बाउन्स बॅटवरती आला नाही, थोडासा खाली राहिला. धावा येणं गरजेचं आहे कारण सुरुवातीला धावा आल्या नाहीत. पॉवरप्लेचे षटक अप्रतिम, मागची 3 षटकं पाहिली तर अक्षरशः अप्रतिम. बॉल, पंचांचा सिग्नल नो आणि त्याच्यानंतर बोनस फोन, आणखीन एक चौकार. चला, दोन्ही ऑन मॅच दोन्ही संघांना विनंती, आपण डगआउट मध्ये राहणं कंपल्सरी असणार. यस, यावेळी अगदी फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती प्रहार, आणखीन एक षटकार. त्याच्यानंतर फ्री हिट वरती षटकार आला. धावांचा डोंगर, क्लासिकल क्लास या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम, दर्जेदार, अविश्वसनीय, ब्युटी ऑफ द क्रिकेट. आणखीन एक षटकार, 6 धावा. तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी फटकाही त्याच दर्जाचा होता आणि 500 रुपये बनतात कारण बॅकफुटला गेले, अप्रतिम क्लासिकल स्ट्रोक आणि क्रिकेट मधला सर्वाधिक दर्जेदार फटका मागच्या बॉलवरती आपण पाहिला. 43. लोअर फुल टॉस यावेळी मिस केलं, मात्र इथे आपण जरूर
सन्नीनं प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. 7 बॉलमध्ये 25 धावांची इनिंग. सन्नीसाठी एकदा टाळ्या वाजवूयात. सन्नी माघारी परतला. नवीन बॅटर आता इथे दाखल होतील. तोपर्यंत पुन्हा एकदा डीजेल ऐकूयात. शुभम खेडेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शुभम खेडेकर न्यू बॅटर. आणि इथे जर आपण पाहिलं तर वेगाने धावसंख्येचा वेग वाढलाय. वेळ बदलते पहा. कुठेतरी अडचणीमध्ये राजगड फायटर संघ जाणवत होता. मात्र म्हटलं जातं ना की ज्या घड्याळामध्ये 12 वाजतात त्या घड्याळामध्ये 1 सुद्धा वाजतो. आणि अप्रतिम जसं त्याच्या पाल्यामध्ये बॉल आला नो बॉल, त्याच्यानंतर फ्री हिट. आता डावकुऱ्या त्याचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर इथे स्वीपर कव्हरला आतमध्ये बोलवलं. ऑन साईडला लॉंग ऑन तैनात शुभमसाठी. लोअर फुल टॉस. यावेळी खाली राहिला बॉल. स्ट्राईक जरूर रोटेट केली जाईल. विकेट सॅक्रिफाईस. इथे आणखीन एका विकेटचं पतन. पाहताय कदाचित कॅप घ्यायला गेले असतील. फ्रेम मध्ये येणार आहेत आणि बॅट घेऊन आले. ज्या बॅटने त्यांनी षटकार मारला अगदी असला टाळ्या वाजवा आपण या ठिकाणी. सन्नीसाठी क्लासिकल स्ट्रोक तुझ्या बॅटमधून. अशाच प्रकारचे फटके प्रेक्षकांना पाहायला मिळतील आणि तू मंत्रमुग्धी करशील यासाठी सन्नी तुला खूप खूप शुभेच्छा. इथे 22चा इशारा आलाय म्हणजेच एक एक्स्ट्रा रन एका धावेनं. चला टॉस साठी दोन्ही कर्णधार आपण प्लीज रेडी राहायचंय. दोन्ही कर्णधार. चला 45 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 45 धावांचं टार्गेट आहे. विनंती आहे चला लगेचच आपण रायगड रॉयल्स आणि पन्हाळा स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक संघनायकाला विनंती आहे प्लीज आपण टॉस साठी या. आपण मात्र इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी जातोय. एका बाजूला पाहिलं तर रायगड रॉयल्स आणि पन्हाळा स्ट्रायकर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस का बॉस थोडंसं आम्हाला खाली करून द्यायचं आहे मित्रांनो. एका बाजूला पाहिलं तर रायगड रॉयल्स, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पन्हाळा स्ट्रायकर्स या दोन्ही संघाच्या लंकेश धुमाळ साहेब आणि संघ कर्णधार या संघाला विनंती करतो. संघ मालक आणि कर्णधार यांना विनंती करतो क्विक फास्ट आपण टॉस का बॉस कडे यायचं आहे. रायगड रॉयल्स पन्हाळा स्ट्रायकरचे दोन्ही संघ मालक आणि कर्णधार इथे उपस्थित आहेत. याचं नाणेफेक केलं जाईल. आजचं ज्यांचं अॅनिव्हर्सरी आहे तर म्हटलं जातं ना तिळाची माया गुळाची गोडी. आमच्या सचिन भाऊ आणि ताईंची जोडी. आमच्याकडून तुम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जे समाजसेवेचा वारसा घेतलाय तुम्ही तो आयुष्यभर तुमच्या असाच सदैव राहो. जाऊया नाणेफेकीकडे. एका बाजूला रायगड रॉयल्स, दुसऱ्या बाजूला पन्हाळा स्ट्रायकर्स. नाणेफेकीचा कॉल जातोय तो रायगड रॉयल्स या संघाच्या माध्यमातून. आपला काय निर्णय असेल? फिल्डिंग. अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कालचा दिवस पाहिला तर 30 धावा होत होत्या. आज देखील 50 ते 60 धावांपर्यंत मजल मारतायत. आपण त्यांना किती धावांपर्यंत थांबवू शकता पन्हाळा या संघाला? पन्हाळा संघाला कमीत कमी 35-40 आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेन बस. अनुभवी
फलंदाज त्यांच्याकडे आहे. मंगेश खताते साहेब गेल्या म्हसळा आणि सिवर्धन तालुक्यामध्ये पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहायचं, कारण त्यावेळेस युट्यूब लाईव्हचं माध्यम पण नव्हतं, पण आमच्यापर्यंत माहिती आहे की एक मोठे फलंदाज आहेत, तर त्यांच्याकडे फार लक्ष असेल आपलं. असं काय नाही, त्यांच्याबरोबर 45, भरपूर मॅच 45. खेळलोय. त्यांचा गेम मला पण माहिती आहे. गोरेगावला आर्य भास्कर मध्ये आम्ही खरोखरच गाजवला होता, एवढं मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी खरोखर त्यांच्यावर लक्ष ठेवेन. नक्कीच धन्यवाद रायगड रॉयल्स या संघाला. अगदी पन्नाला या संघाने स्पर्धेसाठी आमंत्रित केलंय. तर मंगेशजी खताते साहेब, आपलं काय प्लॅनिंग असेल? आमचं प्लॅनिंग असेल की जास्तीत जास्त स्कोअर करणे, म्हणजे 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 4 ओव्हरमध्ये पॉवर प्लेची ओव्हर अजून महत्त्वाची ओव्हर असेल, त्या ओव्हरला आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पहिल्या क्षेत्रामध्ये 50 धावा होत आहेत. त्याच प्लॅनिंगने आपण देखील फलंदाजी करत कराल. आणि आपल्या दोन्ही संघांना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. चला, थँक्यू सो मच. अंपायरचं सिग्नल. लेट्स प्ले. इनिंग क्रमांक 2 मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत विनोद गुप्ता सर जोडले गेलेत. आपलंही सरचे स्वागत, वेलकम. गवळी प्रीमियर लीग 2025चा थरार पाहताय. याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सेकंड इनिंगला सुरुवात होते. 45 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं गेलंय, जिथे एका बाजूला आपण पाहिलं तर राजगड फायटर्स आणि लोहगड रायडर्स या दोन संघामधील ही मॅच आपण पाहत आहे. 45चं टार्गेट. आणि स्ट्राईक एंडला जो खेळाडू आला या स्पर्धेमधील सर्वात महागडा खेळाडू, तब्बल 66,000 या बेस प्राइजवरती, या पॉईंटवरती या खेळाडूला ताफ्यामध्ये दाखल केलं. चांगला फटका या ठिकाणी सजवला गेलाय. पॉवर प्लेचा षटक आहे, त्यामध्ये फायदा अगदी घेतला जाईल त्याचा. सुरुवातीला या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी घेतला जात आहे आणि चेंडू अगदी फरार होताना पाहायला भेटत आहे. लेट्स सी, अंपायरचा सिग्नल आलाय आणि यस डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय चेंडूला. आणि पहिला धमाकेदार पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना पाहायला भेटत आहे. पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं रोशन महाडिक या नावाची चर्चा आहे. गोलंदाजी खूप सुरेख केली. बॅटिंगसाठी पहिल्याच बॉलवरती बरोबर पॉवर प्लेचा खूप चांगला वापर. स्क्वेअर लेग झोन निवडला आणि चेंडूला सरळ सीमारेषा बाहेर पाठवून दिला. अगदी जर पाहिला गेलं तर फिल्डिंग पोझिशन जी आहे ना, त्याप्रमाणे चेंडू पडला नाहीये. शॉर्ट पिच चेंडू होता, गुडलँड स्पॉटवर भेटला चेंडू, त्या चेंडूला फाईन लेगच्या दरम्यान ठोकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ड्रायव्हिंग लेंथवर चेंडू होता, या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि फर्स्ट स्लिप मध्ये निघाला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि पुन्हा एकदा या ठिकाणी धावसंख्या 1 बड या ठिकाणी होताना पाहिला भेटणार. धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर 5 धावा. 45चा पाठलाग करायचा. पहिला ओव्हरमध्ये पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा जर आले तर नक्कीच येणाऱ्या बॅटरला देखील दबाव कमी असणार आहे आणि गोलंदाजावर जास्त प्रेशर निश्चितपणे आपल्याला पाहायला भेटणार आहे. काय म्हणाल? प्रेशर, तुम्ही जसा उल्लेख केलात की क्रिकेटच्या मैदानावरील प्रेशर तुम्हाला खेळता आला पाहिजे. इथे जर पाहिलं तर जसा उल्लेख झाला की पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. 45 धावांचं टार्गेट आहे, त्याला प्रतिउत्तर देत असताना हे चित्र आहे. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजबाब. जसं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. आणि त्याचंही एक्झिक्युशन मैदानावरती पाहिलं. या 2 धावेनं स्कोर कार्ड जर पाहिला तर जाऊन पोहोचतोय 7च्या घरामध्ये. प्रयत्न करावा लागेल निश्चितपणे. या प्रकारे पाहिला की बॅटची इनर एज, त्यानंतर या ठिकाणी रुबी कट घेऊन चेंडू फरार झाला. तिकडे 2 धावा पुन्हा सहज गतीने पूर्ण केल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी शोधात आहेत डॉट चेंडू, किंवा विकेट पाहिजे टीमसाठी, एक ब्रेक थ्रू पाहिजे. या ठिकाणी पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, समोर भिरकावून दिलाय. नो चान्स फॉर द एनी फिल्डर. गोईंग अँड गोईंग ऑन. चौकार या ठिकाणी आलाय आणि खणखणीत दर्जेदार. जाऊया डीजे कडे. आधी जर पाहिलं तर मिड ऑन ठेवला होता, मिड ऑफ पण होता. त्यानंतर गोलंदाज आणि जे फिल्डिंग रचना आहे, व्ह्यू रचना आहे, ते चेंजेस केले आणि अगदी एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावला गेला. त्यानंतर अगदी जे चेंडू होता ते फुल लेंथचा होता, त्यावर अगदी तुटून पडलेला आहे फलंदाज. आणि एक अजून या ओव्हरमधील हा दुसरा चौकार. 45 करायचे आहेत हे मनामध्ये निश्चितपणे आहेत आणि ते सुरुवाती करत असताना धमाकेदार आणि अफलातून स्टाईलमध्ये सुरुवात करताना पाहायला भेटत आहे. स्लॉटमध्ये बॉल दिला. तुम्हाला फिल्डिंग पोझिशन प्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचे षटक आहे. 19-20 जरी झालं तर तुम्हाला धावा पडतील, धावा येतील. यासाठी तुम्हाला मी म्हणेल की ॲक्युरसी, या ॲक्युरसीनं गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि झालेली चुकी, एरर इज अ हॉरर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या ठिकाणी डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक अजून आलाय. दर्जेदार खणखणीत चौकार.
तीन दिशामध्ये तीन खणखणीत चौकार आतापर्यंत सजवले गेलेले आहेत आणि पुन्हा शेवटचा चेंडू या पॉवर प्ले मधील घेऊन गोलंदाज तयार. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर, रोहनच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पहिल्याच ओव्हर मध्ये तुटून पडलेले आहेत आणि मॅचची हवा पुन्हा या ठिकाणी काढताना पाहायला भेटत आहे. म्हणतात ना, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश ना करे जीत के लिए ये कहीं ना कहीं गलत बात है. तो कोशिश अगदी पाहायला भेटत आहे. अप्रतिम आणि दर्जेदार बॅटिंग या ठिकाणी पहिल्याच ओव्हर मध्ये स्लॉट मध्ये चेंडू आले आणि त्या चेंडूला प्लॉट मध्ये अगदी पाठवला गेलाय आणि एक जबरदस्त हायलाइटेड मुवमेंट या ओव्हर मध्ये 3 चौकार आणि 1 षटकार. तब्बल धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा आपल्याला पाहायला भेटत आहे. अजूनही विजयाकरिता जर पाहायला गेलं तर तब्बल 18 चेंडू आहेत आणि धावांची आवश्यकता असणार आहे 24. 18 मध्ये 24 मॅच अजूनही बनू शकते. एखादा चांगला ओव्हर जर आला तर मॅच या ठिकाणी निश्चितपणे बनू शकते. एखादा जर इकॉनॉमिकल षटक पाहिजे आता गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आणि त्यासाठी जर आपण पाहिलं तर विनोद सर बरोबर गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा आयकॉन खेळाडू आणलाय. मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 6 बॉलमध्ये 21 धावा एकट्या रोहन माडिकच्या बॅटमधून पाहिला. आता व्हेरी फर्स्ट बॉल या सेकंड इनिंगचा पहिला बॉल फेस करण्यासाठी मुकेश बिरवाडकर जो आपण पाहिला तर तो देखील आयकॉन आहे. म्हणजे आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई. पॉवर प्लेचं षटक संपलंय. डीपमध्ये एक्स्ट्रा प्रोटेक्शन. पहिला बॉल घेऊन निघाला राऊंड द विकेटने. निश्चितपणे ज्या प्रकारे एखादा आपण मूवी थिएटर मध्ये जातो मूवी पाहण्यासाठी, तिकडे आपण पॉपकॉर्न घेऊन मजा करतो, त्या क्रिकेटच्या खेळामध्ये देखील आयकॉन ह्याचा चालना फार फार महत्वपूर्ण असतो. आणि लेट्स सी पाहूया जे विश्वास दाखवला गेलाय टीमच्या संघ मालकांकडून ॲज अ आयकॉनच्या भूमिकामध्ये घेतला गेलाय तर त्यांना सिद्ध करावं लागेल. चांगला चेंडू या ठिकाणी फक्त हलक्या हाताने कट केलाय. मी म्हणेल पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव या ठिकाणी दुसरा प्रयत्न धोकादायक असणार आहे का? लेट्स सी पाहूया. एकच स्ट्राईकवर आले होते मात्र शेवटच्या मुवमेंटला डिनाय केलाय कॉलला आणि पुन्हा एकदा आपल्या टॉपिंग क्रीज मध्ये आणि सेव्ह झालेले आहेत. मी म्हणेल गरजेचं आहे. पहा दोन्ही बॅटर मधला ताळमेळ, कारण नजर हटी तो दुर्घटना घटे. त्यामुळे दोन्ही बॅटरचं कॉम्बिनेशन मैदानावरती या धावणाऱ्या 2 गाड्या आहेत आणि कधी ब्रेक लावायचा, कधी नाही म्हणायचं, कधी हो म्हणायचं, सर्व गोष्टी ताळमेळ असणं गरजेचं आहे. चला, वेळ जास्तीचा खर्च होतोय. मी विनंती करेल दोन्ही संघांना प्लीज जरा आपण स्पीडअप करण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेटनी जागा बनवली. रूम शतक त्या ठिकाणी निवडलेला आहे. त्याच्या हातामध्ये अगदी डिलिव्हरी मॅन जसा ऍड्रेस शोधतो ना त्या प्रकारे हा बॉलने देखील फिल्डर शोधला होता मात्र त्या झेलला कन्वर्ट करता आला नाहीये आणि अगदी जीवनदान या ठिकाणी भेटलेला आहे. एक महत्वपूर्ण फलंदाज ज्यांनी अगदी पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये किल्ला लढवलाय आणि आपल्या टीमसाठी आणि या ठिकाणी त्याची कॅच ड्रॉप झालेली आहे. महत्वपूर्ण कॅच असते प्रत्येकी मॅच मध्ये. रोहित शर्माची श्रीलंकाने सोडलेली कॅच, त्यानंतर आलेले 264 रन्स आणि त्यानंतर बांगलादेश वर्सेस ऑस्ट्रेलियामध्ये मॅक्सवेलची सोडलेली गेली कॅच, त्यानंतर त्यांनी ठोकलेले 2 अर्धशतक. अप्रतिम. कारण क्रिकेटचं समीकरण आहे कॅचेस विनिंग द मॅचेस, ज्याचा आपण उल्लेख केला. थिशारा परेराने 7 या धावसंख्येवरती झेल सोडला होता आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये विक्रम झाला आणि त्या विक्रमाला आजही आसपासही कोणी पोहोचू शकलं नाही. त्यामुळे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही केलेल्या चुका तुमच्या अंगलटीत आहेत. आपण नेहमी पाहिलेलं आहे विनोद सर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, अगदी ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. लेग ग्लान्स करायचा होता मात्र चेंडू या ठिकाणी नॉन स्टॉप झोन मध्ये अगदी डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जाताना पाहायला भेटत आहे. 1 धाव या ठिकाणी. आणि या ओव्हरचा जर उल्लेख केला तर या ओव्हरमध्ये अजूनही मोठ्या फटक्यांच्या सर्च मध्ये आहेत. अजूनही एकही मोठा फटका आला नाहीये. ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की टेक्नॉलॉजी भरपूर फास्ट झाली आहे. AI वर तुम्ही गेले तर काही शोधाल विथिन सेकंड भेटेल. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःची मेहनत, स्वतःची परिश्रम, स्वतःचा कष्ट आणि प्रामाणिकपणा हे निश्चितपणे दाखवावा लागतो आणि तोच क्रिकेट या ठिकाणी सर्वांना आवडतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला चेंडू, पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेंथवर होता चेंडू, खोदून काढलेला आहे. 1 धाव या ठिकाणी निश्चितपणे भेटेल. दुसरा प्रयत्न निश्चित आहे. लेट्स सी थ्रो चुकीच्या एंड मध्ये आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण केल्या जात आहे आणि या 2ने धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 26 धावा. 1 डिलिव्हरीज लेफ्ट. शेवटचं चेंडू शिल्लक राहिलाय आणि नेहमी म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम
ज्याच्याबद्दल नेहमी म्हटलं जातं जर तरचं भाष्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. रोहनचा झेल जर त्या ठिकाणी कॅरी झाला असेल तर चित्र वेगळं असतं, मात्र तुम्हाला ते चित्र रंगवण्यासाठी प्रत्येक कलर तुम्हाला कॅच करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. खराब चेंडू समाचार नाही घेता आला. फाईन लेग रिझनमध्ये चेंडू निघून चाललाय. घोषांकित झोन आहे, तिथे एकापेक्षा अधिक या बॉलवरती काही मिळणार नाहीये. म्हणजे जर इथे आपण पाहिला तर लेग बायचा इशारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इथे इंडिकेट केला गेला. आणि या एक धावेनं जर आपण स्कोर कार्ड पाहिला तर पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदलाव. येणारे 12 चेंडू आणि करायचे मोठ्या भव्य आयोजन करण्याची गोष्ट नाहीये, कमी आहे. कारण आज आपण पाहतो ना की ग्रामीण जे क्रिकेट आहे ते ग्रामीण विभागामध्ये खेळला जातो. तर आज गवळी समाजाने जे हे आयोजन अप्रतिम आणि दर्जेदार क्वालिटी स्पर्धा म्हणावं लागेल. कारण मुंबई शहरामध्ये आज मोठमोठ्या टावर्स आहेत सर आणि मैदान फार कमीच राहिले. त्यापैकी मीरा भाईंदरचा मैदान आणि अगदी जे प्रेक्षक अगदी काही आपल्या बाईकने आलेत, काही ट्रेननी आलेत, काही ओलाने आलेत, काही उबरने आलेत, असे भरपूर सारे प्रेक्षक आहेत जिकडे आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले. तर सर्वांचा पुन्हा एकदा गवळी प्रीमियर लीगमध्ये स्वागत असणार आहे. आणि ओव्हर क्रमांक 3 कडे आपण जाणार आहोत. अगदी शॉट केल्या धावसंख्या 27 आहे. ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसरा ओव्हरची सुरुवात होईल आणि अजूनही विजयाकरिता मॅच मध्ये 12 चेंडू आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आणि विश्वास म्हणजे छोटी पंच मागे खेळाडू या बॉलसाठी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, थांबवणंही तेवढंच महत्त्वाचं होतं. कारण या मॅच मध्ये पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग. एका बाजूला जर पाहिलं तर मुकेश बिरवाडकर कारण या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर ज्याचा वारंवार उल्लेख झालाय तो म्हणजे रोहन माडिक सध्याच्या घडीला नॉन सेकंडला. अगदी रायगड म्हणला तर क्रिकेटची पंढरी आहे. भरपूर मोठमोठे खेळाडू दिलेत रायगडनी. आकाश तारेकर वंडर बॉय ऑफ द रायगड या ठिकाणी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट आले. अवे फ्रॉम द बॉडी होता चेंडू, अगदी बाहेरून निघालाय आणि अंपायरचा दोन्ही हात समांतर दिशेने व्हाईट बॉल. आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख करतो टेनिस क्रिकेटच्या पटलावर देखील ग्लॅमर आलाय. ज्या प्रकारे ISPL सारखी मोठी स्पर्धा आली, सुप्रीमो असेल, रतनबुवा स्मृती चषक असेल, असे कित्येक मॅचेस आहेत ज्या अगदी छोट्या खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म दिलाय आणि मोठा नावही दिलाय. आज फक्त भाईंदरमध्ये नाही तर मीरा भाईंदरमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये नाही, भारताच्या बाहेर देखील खेळाडू जाताना पाहायला भेटत आहेत. टेनिस क्रिकेट पाहिलं तर आता ग्लोबल झालंय. ग्लोबली टेनिस क्रिकेट इथे चुकी झाली. बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. यावेळी आलाय चौकार. वेलकम फॉर बाउंड्री. रायगडला बिलॉंग करणारे आमचे सर्व खेळाडू आहेत आणि रायगडमधील जरूर एक असं नाव योगेश पेनकर, जे मात्र अक्षर पाहिलं तर वन ऑफ द बेस्ट टीमला त्यांना आपण लीड करताना पाहिलंय. महाड या विभागातून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. याच रायगड विभागातील आज गवी प्रीमियर लीगच्या या आयोजनामध्ये बरेचसे खेळाडू, आपले सर्वच खेळाडू रायगड विभागातून खेळताना पाहायला मिळत आहेत. इफ आय एम नॉट रॉंग देन ही इज द घाऱ्या, राईट? योगेश पेनकर फायटर जेट टेनिस क्रिकेट पटलावरचा रायगडनी दिलाय आणि पुन्हा एकदा दिशेने लांबी देखील होता आणि तो ब्रेक थ्रू या ठिकाणी देण्याचा कार्य गोलंदाजाने केलाय आणि फलंदाज बाद गॉन. ब्रेक थ्रू येणं गरजेचं होतं. कटिहार से एक बड़ी खबर आ रही है. बढ़ती आलाय इथून जर आपण कटिहार से पाहिलं तर एक बड़ी खबर आ रही अगदी कसोटी असणार आहे गोलंदाजाची देखील फलंदाजाची देखील. कारण सिच्युएशन जर पाहिलं तर डू आणि डाय आहे.
विजयासाठी लढावं लागेल, आज नाही तर कधीच नाही. आणि अगदी मॅच मध्ये रोमांच हलू का होईना मात्र वाढताना पाहायला भेटत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्टपिच चेंडू होता, जागा बनवली, अप्रतिम स्क्वेअर कट या ठिकाणी पाहायला भेटत आहे. मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक निवडलाय आणि फलंदाज बाद. माझी होणारी हमसफर I like your groove, I like your fashion, तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. दोन चेंडूवरती 2 हादरे लागलेत. या सीझनची पहिली हॅट्रिक आता येईल का अशा जरूर प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असेल. सर्वेश दिवेकर मागचे 2 चेंडू जर पाहिले तर W&W, आता तिसरा W ऍड होईल का? या स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का ही आपण पाहणार आहोत. अभिषेक दर्गे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समीकरणामध्ये हलकासा बदलाव, 7 मध्ये 12 धावांची गरज आणि त्यातल्या त्यात सर्वेचा हॅट्रिक बॉल. लक्षी पाहूया हॅट्रिक होईल का? भारतासाठी पहिला हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज चेतन शर्मा, त्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक हॅट्रिक मिळवणारा इरफान पठाण आणि या ठिकाणी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आहे सर्वेश दिवेकर. दिवेकर आपल्या नावावर करेल का हॅट्रिक? लेट्स पाहूया. शुभेच्छा असणार आहे. हॅट्रिकसाठी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अलकातनं शेअर केलं, दिशा दिली, बॉल निघून चालले गलीमध्ये. पहा इथे एक डिक्लेअर झोन मधून एक सिंगल धाव मिळेल आणि आता जर पाहिलं तर समीकरण उरलं. येणारे 6 बॉल करायचे 11. जबरदस्त सुरुवात मी म्हणावं लागेल. विकेट जात होते. संयम धावा पाहिजेत. 1-2 चेंडू 1 धावा 1 रन्स विजयासाठी. आणि अगदी या मॅच मध्ये लोहगड पूर्णपणे मी म्हणेल हवी आहे. चला प्लीज थोडंसं घाईने खेळण्याचा प्रयत्न करा. समोर जे आमचे खेळाडू उभे आहेत प्लीज थोडंसं मागे या. मंचासमोर जे आमचे खेळाडू उभे आहेत थोडंसं मागे या प्लीज. ओ हो या ठिकाणी चेंडू डॉट जरूर आला, मात्र चुकी झाली आहे विकेट किपरच्या माध्यमातून. आणि अगदी या मॅच मध्ये सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. संघ लोहगड रायडर्स यांना देखील देऊया भरपूर सारी शुभेच्छा. आणि हॅडलक टीम राजगड फायटर्स देखील फाईट दिलाय या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच घेऊन गेलेत, मात्र या ठिकाणी बॉल सुटलाय. आणि मात्र या मॅच मध्ये अफलातून आणि जबरदस्त बॅटिंग जे आपल्याला पाहायला भेटली ते फलंदाज रोहन माडिकर याच्या बॅट मधून एकदा त्याला झाला पाहिजे मित्र. रोहनची जर बॅटिंग आवडली असेल तर काय अप्रतिम दर्जेदार क्वालिटी आणि क्लास या सर्वांचा समन्वय